इकडे बघा आमचं काय चालू आहे, छानपैकी बघा मस्त अशी आम्ही गावावरून घेऊन आलो होतो. ओल्या काजू आहेत या. आता यावर्षी तर नव्हत्या जास्त, थोड्याशाच मिळाल्यात आम्हाला. ह्या बघा त्या पण दिल्या आहेत आम्हाला बाजूच्या काकीने. हे बघा, तर आता अशा प्रकारे आई हे बघा असं काढून घेते त्यातून, नंतर मग त्यातून अशी ते काढून घ्यायची गर. ह्याला काय होतंय समजत नाही. कुठे जाते? हा, ये इकडे ये. फायनली भाजी आमची रेडी झालेली आहे. पण मी आणि अनामिका गेलो होतो टेरेसवरती, त्यामुळे काही शूट वगैरे करताच आलं नाही. इकडे बघा आईने मस्तपैकी करून ठेवली. इकडे बघा, हे बघा मस्तपैकी ओल्या काजूची भाजी बटाटा घालून केलेली आहे. खूप मस्त लागते, भन्नाट, काही विचारूच नका. हे बघा काजू किती महाग आहेत तुम्हाला माहितीच आहेत, पण गावावरून थोडेसे भेटले होते म्हणून आम्ही आणलेत. हे बघा मस्तपैकी आईने बघा इकडे भाकरी दोन्ही चांगले डबस केले. एक गव्हाल्यावर झाला चांगले तेवढे. कामाला लागा हात घातला की काही वेळ लागत नाही. फास्ट नाहीस तू. हा 2 दिवस झाली ना, चांगला तरी. हा होय ना, होय ना. असं केलंस ना, मी असं केलं ना तिथे 2-3दा, तेव्हा तो फोटो आला तुझा तेवढा, तेवढं शॉर्ट आले. ते बघत राहायचं नाही, आपलं काम भलं की आपण भलं. आणि इथे बघा काय करतायत, फणस छानपैकी फोडलाय आणि सगळे बसून मस्तपैकी आता गरे वगैरे काढून घेत आहेत. कारण हे कशासाठी, कारण की तळलेले गरे बनवत आहेत म्हणून. आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ सावी शूट करते बघा. तिने घेतलाय मोबाईल. ती म्हणते मला करायचंय, मला करायचंय. छोटी मुलगी आहे तर ती आमच्याच बाजूला राहते. तर ती बघा कॅमेरा बघा कसा फिरवते. आणि तिने सांगितलंय की हा माझा व्लॉग आहे ना, मी शूट केलेला अपलोड करायला. कळलं का? माहिती एवढी छोटी असून तिला कळतंय बघा. पण फक्त एवढं तिला समजलं नाही की म्हणजे कॅमेरा कसा फिरतोय, काय होते ते नाही समजलं. पण तिला शूटिंग करायचं आहे बघा, तिची आवड शूट करायची बघा. हे सर्व तीच करतीये बघा. असे सर्व गरे वगैरे काढून घेतात आता. आणि मग ते जो गऱ्याचा भाग असतो त्याचा वरचा खालचा असतो तो कट करून टाकायचा, किंवा त्याची तुम्ही भाजी करू पण शकता. आणि मधला जो भाग असतो तोच घ्यायचा असतो तळलेल्या गऱ्यांसाठी. आणि तळलेले गरे करण्यासाठी उतरून फणस काढायचे असतात. म्हणजे म्हणतात ना असं पाडायचे वगैरे नसतात, नाहीतर मग ते चांगले नाहीत बनत किंवा टिकत नाहीत जास्त दिवस, असं असतं. तर ही बघा सावी ही शूट करत होती बघा. ते बघा तिला शूटिंग करायचं असतं जास्तीत जास्त. ते बघा ती म्हणते मी करते. अशा प्रकारे ह्यांची इकडे अशी कामं चालू आहेत. आणि त्या असतात हटा बिया, त्या ठेवू पण शकता तुम्ही सुकून, आणि पावसात पण खाऊ शकता उकडून, किंवा कुठल्या भाजीत वगैरे पण ॲड करून खाऊ शकता. या आहेत अंजू वहिनी. आणि इकडे बघा असे बारीक बारीक आहेत ना, हे बघा सर्व गरे असे कट करून घेतलेत. हे बघा अर्धे कट करायचे बाकी आहेत अजून, आई पण कट करते. आणि हे सर्व घेतलेले आहेत कटिंग करून. आता हे मस्तपैकी तळून घेणार. हे बघा असे बारीक बारीक चिरावे लागतात. खूप मेहनत लागते या गोष्टीसाठी. खायला खूप अप्रतिम लागतात, पण मेहनतीशिवाय म्हणतात ना फळ नाहीये कुठल्याच गोष्टीचं, असं आहे ते. कोकणात सर्व गोष्टी मिळतात, पण त्याच्या मागची मेहनत कोणाला दिसत नाही, असं आहे. पण जो करतो ना त्यालाच समजते किती असते ती. आपण जेवढी मेहनत करणार तेवढं आपल्याला फळ मिळतं, तसं आहे. आता फणस झाडावरून उतरवायचं, मग त्यानंतर ते सर्व साफसूफ करायचं, त्यानंतर एवढी सर्व मेहनत, त्यानंतर बघा कढईत गेले. आणि मस्तपैकी आता आवाज येत असेल. वहिनी बसली आहे बघा, राजश्री वहिनी बसली आहे तळायला. ते बघा हे बाहेरच्या चुलीवर तळत आहे तिकडे बघा. कारण गरमी पण एवढी आहे ह्या वर्षी भयंकर, काय विचारूच नका. चुलीजवळ किंवा गॅसजवळ राहायला तर बिलकुल होत नाही.
ते बघा हे आता आमचं घरी तळणं काम वहिनी चालू तळते तिकडे. थोडा वेळ लागतो, लगेच ते तळत नाहीत. आणि मग त्याच्यामध्ये थोडं मिठाचं आणि हळदीचं पाणी पण तुम्ही टाकू शकता. हे आपण ह्याच्या तेलामध्ये तळतो, खोबरेल तेलामध्ये तळावे लागतात हे वाले गरे. जास्ती दिवस टिकतात पण चांगले. आणि ते बघा आता वहिनी पाणी टाकते, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ, थोडंसं पाणी घालायचं म्हणजे येलो कलर पण येतो त्यांना छानपैकी. आणि ते खाताना जरा चवीला बरे लागतात हळद मीठ घातल्यावर. अशा प्रकारे तळते. आणि त्यातला आवाज कमी झाला ना आणि असं सळसळ सळसळ आवाज यायला लागला ना छानपैकी, का मग ते म्हणायचे हे झालेत, रेडी झालेत काढण्यासाठी. चिरायचे तर दोन त्यातलं हे पाणी घालतो ना आपण, ते कमी व्हायला पाहिजे. ते पाणी गायब झालं, त्यातलं निघून गेलं का समजायचं की आपले गरे रेडी झालेले आहेत. पण ते बघा ज्वाळ पण जास्त लागतो हा, त्यासाठी विस्तव जास्त करावा लागतो. खाताना मजा येते, विस्तवाजवळ बसायचं म्हणजे बघा कधीपासून घातले आहेत पण अजून पण झाले नाहीत ते रेडी. बघा तेल पण भरपूर लागतं आणि वेळ पण भरपूर लागतो ह्या गोष्टीसाठी. म्हणून हे तळलेले गरे सुद्धा बघा जर तुम्ही घ्याल ना बाजारात विकत तर महाग असतात, त्यासाठी असतात ते. मला असं वाटतं काहीतरी 600-700 रुपये मला असं वाटतं किलो तर असतीलच, असं माझा तरी अंदाज आहे. असं मला तरी वाटतं. आणि इकडे आता फायनली रेडी झालेले आहेत मस्तपैकी. हे असे कुडूम कुडूम खायला खूप मस्त लागतात माहिती आहे का, पावसात वगैरे. फक्त पॅक करून चांगले ठेवले पाहिजेत, नाहीतर नरम पडतात ते. नरम पडू नयेत म्हणून चांगले पॅक करून ठेवायचे. आणि मस्त असा पाऊस वगैरे पडतो ना त्यावेळेला चहासोबत खायचे घेऊन, अप्रतिम, एक नंबर लागतात. जागा आहे असं काही वीराच्या लग्नाचे तांदूळ निवडणी चालू आहे. गाणी बोला लग्नाची.